देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। आज जे महसूल कर्मचाऱ्यांनी माननीय संजय कुमारजी ढवळे साहेबांच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी निषेधाचा आणि खोटा आरोप करून साहेबाचा निषेध केला। प्रथमतः मी त्यांचा सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा निषेध करतो, कारण साहेबांनी भ्रष्टाचाराला पाठीशी न घालता जे ओपन फेस अम्युनिटी झोन, जे ग्रीन झोनचे येणे केलेले, वर्ग 2 चे वर्ग 1 केलेले येणे लेआउट, ओपन फेस गायब केले, अम्युनिटी झोन गायब केले, डुप्लिकेट येणे ह्यांचे चौकशी लावल्यामुळे काहीतरी साहेबावर आरोप करून साहेबांनी आमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले, साहेबांनी आम्हाला धमकी दिली, अशी स्वरूपाची काय तर त्यात तथ्य नसतानाही साहेबावर आरोप केल्याबद्दल मी सर्वांचा जाहीर निषेध करतो। हा बघा, ह्या संजय कुमार ढवळे साहेब, हा तुळजापूर तहसीलचा प्रताप बघा, हो का, इथं बघा तुम्हाला मी दाखवत आहे, हा शिक्का नाही, हा डुप्लिकेट येणे। महसूलचे कर्मचारी खाजगी जे बसतात ते योगिता कोले 2022 ला तुळजापूर तहसील मध्ये नव्हत्या, ते खाली होते, तांदळे साहेब होते, तर योगिता कोले यांचं नाव टाकून सही मारण्यात आलेले। आता हे तुळजापूरचे दुसरा येणे लेआउट इथं दाखवतो मी तुम्हाला, बघा इतका आहे, उस्मानाबाद तहसील कार्यालय हा येणे केलेला आहे। हा दुसरा तुम्हाला भाग दाखवतो याचा, इथं उस्मानाबाद तहसील कार्यालय दाखवलेलं आहे आणि ह्याच्या खाली दाखवलेलं आहे तुळजापूर तहसील कार्यालय अविनाश करंडे। अशा बोगस अधिकाऱ्याच्या पाठीशी न राहता साहेबांनी जी तपासणी चालू केलेली आहे, आपला कुठं तर भ्रष्टाचार निघल, आपले कुठं तर पाळे मोळे निघतील, आपले अक्काची अक्का निघल आणि आपले चौकशी होईल, वरच्या अक्काची चौकशी होईल, ह्या भीतीने काय करावं म्हणून एक साहेबाचा निषेध करण्याचा प्रयत्न केला। आज तुळजापूर तहसील मध्ये 2 वर्ष झालं सीसीटीव्ही बंद आहेत। का बंद आहेत? कारण काळे धंदे करायला मिळत नाहीत, कोण आले, कोण गेले, कोण किती वाजता येते, जसे तांदळे साहेब गेले तसे सीसीटीव्ही बंद आहे। सीसीटीव्ही चालू नाही, दिसते सीसीटीव्ही आहे, 2 वर्षातलं एक बी त्यांनी दाखवू द्या सीसीटीव्ही चालू आहे म्हणून। परत नंतर 6 कोतवाल तुळजापूर तालुक्यातले 2 वर्ष झालं बोळंगे साहेबांनी ऑर्डर केलेले त्यांना सज्जावर जावा म्हणून, एकही कोतवाल गेलेला नाही। आणि महेश शिंदे हा कोतवाल, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल असताना तहसीलदार साहेबाच्या घरी जाल्लोट करतो, तहसीलदार साहेबाचे कुत्रे सांभाळतो, त्याच्यामुळे त्याला अभय दिलं, त्याला तात्काळ त्यांनी निलंबित करायला पाहिजे होतं। आणि हनुमंत क्षीरसागर म्हणून तहसीलदार साहेबाच्या घरी VIP जे अहवाल आलते, त्यावेळेस ह्या महेश शिंदेने हनुमंत क्षीरसागरला धमकी दिली, साहेबाच्या घरी बोलवलं, ती मला मी बाहेर गावला, मला यायला उशीर लागतो, तर त्याने सांगितलं तुला 2च मिनिटात बघतो। ह्याला आश्रय कोणी दिला? बोळंगे साहेबांनी आश्रय दिला। आणि बोळंगे साहेबाच्या काळातले येणे लेआउट असेल काय असेल, अहो जिवळीकर हा SBI त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे, तो त्या माणसाला पगार 1.5 लाख रुपये आहे, उत्पन्नाचा दाखला जिवळीकरला दिलेला आहे, त्याची बायको तिथं शिक्षक आहे। दुसरी गोष्ट, श्रीकांत दशरथ कावरे हा गट विकास अधिकारी कार्यालयात आहे, त्यालाही त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे। त्या तर पोरानं गोरगरिबाचे मुलं शिक्षणापासून वंचित ठेवले, अजून 30 ते 35 मोठ्या अधिकाऱ्याचे नावं घालून त्यानं शिक्षणास पात्र केले, त्यांच्या फी माफ केल्या। आणि दुसरे अशोक शेजार म्हणून तिथले मुख्याध्यापक आहेत, तर ते राहतात भूमचे, त्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडला कुठला? हंगरगा तुळचा उत्पन्नाचा दाखला जोडून शासनाची मोठी फसवणूक केलेली आहे आणि ह्यांनी उत्पन्नाचे दाखले दिलेले। आणि हे काय म्हणतात, मी तक्रारदार आहे, मी सकाळी एक तक्रार घेऊन गेलतो त्यांच्यापाशी, तर हे काय म्हणतात, तहसीलदार हा तक्रारदार आहे, तक्रारखोर आहे। मग मी तक्रार देतो ना, मग त्या तक्रारीचं मला तुम्ही उत्तर द्या, मी तक्रार केलेली खरी आहे का खोटी आहे उत्तर द्या। हे तहसील मधून गेलेलं आहे, हे 8 दिवसात, हे 9 तारखेला खरेदी झालंय, 27 तारखेला दस्त रद्द झाला, ह्याच्यावर कोण गुन्हा दाखल करणारी माझी मागणी आहे। आणि अजून एकदा संजय कुमार ढवळे साहेब, माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांच्या मी 24 तास सोबत आहे, भ्रष्टाचार जोपर्यंत खणून काढत नाही तोपर्यंत सोबत आहेत। त्याने तुळजापूर तालुक्यातल्या तहसीलची चौकशी लावावी। 6 जे कोतवाल इथं बसतात त्यांना ID द्या, कुणी दिला, त्याचा मास्टर माइंड कोण? आनंद देशमुख, जो ह्याच्यावर आहे का उत्पन्नाच्या ह्याच्यावर आहे, त्याला कोण ID दिला? महेश शिंदेला गुन्हे दाखल झाले असताना
निलंबित करत असताना त्याला पाठीशी कुणी घातलं ह्याची संजय कुमार गवळे साहेबांनी तात्काळ दखल घेऊन तुळजापूर तालुक्यातल्या येणे लेआउट वर्ग 2च्या जमिनी 1 मध्ये आणि पूर्ण तपासणी करून सर्वांवर कारवाई करावी अशी मी नम्र विनंती करतो। अजून एकदा तुळजापूर तालुक्याच्या वतीनं मी साहेबाच्या पाठीशी जोपर्यंत भ्रष्टाचाराचा मूळ संपत नाही तुळजापूर मधला तोपर्यंत मी साहेबाच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।